नमस्कार मंडळी. वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. कुस्ती संघ आणि कुस्तीगीर यांनी गेले वर्षभर वेगवेगळे डाव टाकलेत आणि कुस्तीप्रेमींची डोके चक्रावून टाकलीत. त्यामध्ये घिस्सा डाव झाला, धोबी पछाड झाला वगैरे वगैरे. तर शेवटी त्याचे जे अध्यक्ष होते ब्रिजभूषण, त्यांच्या विरोधात सगळे खेळाडू उभे राहिले आणि पुन्हा निवडणुका झाल्या. त्यात जे निवडून आले तर ते पुन्हा त्या ब्रिजभूषणचे चेले म्हणून पुन्हा आंदोलनं झाली. खेळाडूंनी त्यांची पदकं परत केली वगैरे वगैरे. शेवटी तो कुस्ती संघ निलंबित झाला, बरखास्त झाला आणि सगळं काही आता छान चाललंय. ही झाली पार्श्वभूमी. आता या पार्श्वभूमीवर आधारित आजची वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे कुस्तीचा एपिसोड बरखास्तीमुळं झाला गोड. कुस्तीचा एपिसोड बरखास्तीमुळं झाला गोड. ऐका तर, कुस्तीच्या फडात डावपेचांऐवजी रामायण घडलं. ब्रिज खेळणाऱ्या भूषणचं पितळ उघडं पडलं. पैलवानांची फडफड, सूडाचं भूत डोक्यावर चढलं. दादागिरीच्या जोरावर एकदाचं बरखास्तीत गाडलं. साक्षी पुनियांनी पद्मपदकं रस्त्यावर फेकली. क्रीडा खात्याला धोबी पछाड, फडात पाठ टेकली. खरं तर वेळ जीवावर बेतली. खरं तर वेळ जीवावर बेतली. थोडक्यात बोटं छाटली. खेळाडूंनी तर हरियाणात हत्तीवरनं साखर वाटली. सांगा बरं, बॅलेट पेपरवर निवडणूक झाली होती ना? पैलवान संजयची स्वारी निवडून आली होती ना? त्यानं लोकशाही पद्धतीनं निवडणूक जिंकली होती, पण घाणेरड्या राजकारणाची माशी शिंकली होती. तर मंडळी, ही होती आजची वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर उद्या भेटूया एक वेगळा विषय घेऊन, मिश्किल वात्रटिका घेऊन. मनापासून धन्यवाद.